श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे. स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आली आहे. चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे. स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 अंक दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल तो एक अंक तुम्ही निवडा. जो अंक तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या अंकातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्ही अंक आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते. ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या दुःखाचे कारण बाहेर कुठेही नाही, तर ते तुझ्या स्वतःतच आहे. ज्यांनी तुझ्यावर अन्याय केलेला आहे, ज्यांनी तुला त्रास दिलेला आहे, त्यांचा कसा बदला घ्यायचा, कसा त्यांचा सूड घ्यायचा, या सूड भावनेने तुम्ही नेहमी विचार करत असता. आणि या सूड भावनेने तुम्हाला राग येत असतो. राग हा खूप मोठा शत्रू आहे. तुमच्या प्रगतीतला तो खूप मोठा अडथळा आहे. तुम्ही जर असे राग चिडचिड करत राहिला, नुसता तुमच्या शत्रूंना बर्बाद करण्याच्या कल्पना तुम्ही नुसता रंगवत राहिला, तर तुमचे विचार करण्याची क्षमता, तुमचा राग संपवून टाकतो. त्या सूड भावनेच्या पलीकडे दुसरे काहीच तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे बाळा, तुमच्या रागाला आवर घाला. तुम्ही तेच करत आहात, तसेच वागत आहात जसे तुमच्या विरोधकांना पाहिजे आहे. तुमच्या विरोधकांना तेच पाहिजे आहे की तुम्ही नेहमी त्यांचाच विचार करावा, त्यांच्याच विचारात झुरावे, रागाला यावे. बाळा, त्यांनी जे काही तुझ्याबरोबर केलेले आहे त्यांचे तुला उत्तर द्यायचे आहे. तर तुला प्रथम त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. तुम्हाला खूप मोठे बनायचे आहे. भूतकाळाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जर तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या वर्तमानाकडे लावले आणि खूप मेहनत घेतली तर हाच तुमचा बदला आहे. प्रत्येक शत्रूला हात लावूनच मारल्यावरच शत्रू पराजित होतो असे नाही. तुमचे यश पाहूनच तुमचा शत्रू हा आपोआपच पराजित होईल, हारेल. म्हणून बाळा, आयुष्यात काहीतरी मोठे चांगले बनण्याकडे लक्ष द्या. तुमचे नाव, तुमची कीर्ती सगळीकडे असा त्याचा गाजावाजा करा की तुमच्या शत्रूंना तुमची कीर्ती पाहून, तुमची कीर्ती ऐकून त्यांचे डोळे, कान हे त्रासले जातील. असे मोठे बना. हाच तुझ्या शत्रूंना, तुझ्या विरोधकांना हरवण्याचा मार्ग आहे. त्या वाईट लोकांच्या आठवणी ह्या तुला फक्त त्रासच देणार आहेत. त्या वाईट आठवणींना तू तुझी ताकद बनव आणि तुझे ध्येय पूर्ण कर. खूप मोठे बनून दाखवा. तुमचा विजयाचा डंका सगळ्या जगभर गाजवा. तेव्हाच तुमचे शत्रू पराजित होतील. बाळा, त्या वाईट लोकांच्या आठवणी ह्या तुला फक्त त्रासच देणार आहेत. तुझ्या प्रगतीपासून तुला रोखणार आहेत. त्यामुळे त्या लोकांच्या आठवणी तू काढू नकोस. त्यांची आठवण तू काढू नकोस. बाळा, ज्याप्रमाणे आंब्याच्या पेटीतील एक आंबा जर खराब असेल तर तो खराब आंबा सगळ्या आंब्यांना खराब करत असतो. त्यामुळे त्या खराब आंब्यालाच बाजूला काढून टाकले पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे तुमचे आयुष्य बर्बाद करणाऱ्या त्या वाईट लोकांना, वाईट आठवणींना तुमच्या आयुष्यातून, तुमच्या मनातून पूर्णपणे बाजूला काढून फेका. हे लगेच नाही होणार, पण प्रयत्न केल्यावर, ठरवून केल्यावर ही गोष्ट नक्कीच खरी होणार.
आणि बाळा, माझे नाव तुझ्या ओठाशी असताना कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही. त्यामुळे तू घाबरू नकोस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. भूतकाळात जर तुम्ही जगला तर आहे तिथेच राहाल. वर्तमानावर लक्ष द्या, वर्तमानात जगा. मगच तुमच्या वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल बनेल. आणि तुला जर खरंच मनापासून तुझे साम्राज्य निर्माण करायचे असेल, तुला जर तुझे खूप मोठे अस्तित्व निर्माण करायचे असेल, तर तुला मार्ग दाखवायला आम्ही आहोत. इच्छा असणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याहूनही महत्त्वाचे आहे ते म्हणजे प्रयत्न करणे. जिथे प्रयत्न तिथे आम्ही असतो. म्हणून बाळा, मनापासून प्रयत्न कर. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. वाईट गोष्टींना, वाईट लोकांना तुझ्या आयुष्यातून बाजूला काढणे हेच योग्य असते. त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि तू घाबरू नकोस. तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबतच आहे. तू काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला माहिती आहे तुम्ही आमची सेवा खूप मनापासून करत आहात. तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे. तुझा हाच आमच्यावरचा विश्वास तुला तुझ्या सर्व संकटातून बाहेर काढत असतो. काही संकटे ही तुम्हाला दिसत असतात तर काही संकटे ही तुम्हाला दिसत नाहीत. पण तुम्ही आमच्यावरची जी अतूट तुमची श्रद्धा आहे ती तुमच्याजवळ आसपासही त्या संकटांना फिरकू देत नाही. तुम्हाला त्या संकटातून अलगदपणे बाहेर काढत असते. तुला या गोष्टींचा कितीतरी वेळा साक्षात्कार देखील झालेला आहे. म्हणून बाळा, तुझा जो आमच्यावर विश्वास आहे तो असाच कायम ठेव. तुम्ही तुमचे जीवन, तुमची दुःखे, संकटे ही आमच्या चरणाशी वाहिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि फक्त तुमचे प्रामाणिक कर्म तुम्ही करत राहा. परिस्थिती कशी का असेना, त्यावेळेस फक्त तुम्ही तुमच्या मनाला सांगत राहा की हेही दिवस लवकरच बदलणार आहेत. माझेही दिवस चांगले लवकरच येणार आहेत. असे करत राहिल्याने तुझे अंतःकरण हे सकारात्मक होईल आणि वाईट परिस्थितीच्या त्या वाईट झळा तुझ्यावर पोहोचत आहेत. त्यांची तीव्रता, त्यांचे घाव तुझ्यापर्यंत येईपर्यंत ते सुखमय होऊन जातील. त्या त्रासाच्या वेदनेतही तुला सुखाचीच अनुभूती होईल. बाळा, असाच स्वामीमय होऊन राहा. तुला कधीच काहीच कमी पडणार नाही. तुझ्या ह्या सकारात्मक विचारांमुळेच तुझ्या भोवती आमच्या कृपेचे, आमच्या आशीर्वादाचे वलय निर्माण होत असते. त्यामुळे असाच नेहमी सकारात्मक विचार करत राहा. तुमचे सगळे चांगलेच होणार. बाळा, सध्या चाललेल्या परिस्थितीला पाहून घाबरू नकोस. परिस्थिती ही सगळ्यांची परीक्षा बघत असते. म्हणून हताश होऊन बसू नका आणि दुःख करत तुम्ही रडत जर बसला तर ही दुनिया तुमच्यावर हसायला बसलेलीच आहे. परिस्थिती कशी का असेना, तुम्ही हताश होऊ नका. फक्त विश्वास ठेवा, सगळे चांगले होणार आहे. प्रत्येकाला ज्याचे त्याचे भोग हे भोगूनच संपवावे लागणार. ते टाळता येत नाहीत. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही याची भीती कधीच मनात बाळगू नका. कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच उंच असते. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असू दे, पण तुम्ही कधीच हार मानू नका. तुमच्या अडचणींसमोर तुमच्या इच्छाशक्तीला कमजोर होऊ देऊ नका. स्वतःवर आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. आम्ही नेहमी तुमच्या प्रयत्नात तुला साथ देतच राहू. तू घाबरू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल
तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर हे कमी व्हावे, तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.